नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. मी AC रंगोली आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, खास तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी. तर मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजचा हा व्हिडिओ मी 2 रांगोळीचा घेऊन आलेली आहे. तर ह्या दोन्ही रांगोळ्या तुम्हाला आवडतील मी अशी आशा करते. आणि माझी रांगोळी कशी वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवाल अशी आशा करते. तर तुम्ही पाहू शकता मी इथे 5 ते 5 ही रांगोळी आज तुमच्यासाठी आणलेली आहे. तर ही रांगोळी अशा पद्धतीने मी दाखवत आहे, त्या पद्धतीने तुम्ही काढून पहा आणि आपली रांगोळी तयार करा. अशा पद्धतीने मी इथे मोडामध्ये फुलाचा आकार बाहेरून अशा रेषा काढून रेषाच्या सहाय्याने ही अशी रांगोळी तयार करून घेतलेली आहे. त्याच्यावरती पण पानाच्या सहाय्याने ही रांगोळी एकदम उठून दिसत आहे. तर यामध्ये आपण कलर भरून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरून रांगोळी छान बनवू शकता. तर मी इथे केशरी कलरचा वापर केलेला आहे, त्यानंतर पिवळा आणि हिरवा कलर. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर भरू शकता. ही रांगोळी 2 कलरमध्ये पण छान दिसेल. तर कमीत कमी कलरमध्ये पण ही रांगोळी तुम्हाला बनवता येईल. आणि आता मी या रांगोळीला डार्क करून घेते. डार्क केल्याच्या नंतर आपली रांगोळी एकदम उठून दिसेल, त्यामुळे इथे डार्क करून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने मी डार्क करून घेते. तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी रांगोळी कशी वाटते ते कमेंटमध्ये मला कळवितच राहा. आणि तुमच्या मैत्रिणींना पण हे शेअर करत राहा आणि माझे व्हिडिओ बघायला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तर अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याला चांगला लूक यावा म्हणून मी यामध्ये पण अशा प्रकारे आणखी डिझाईन भरून घेत आहे. तर ही डिझाईन आपली किती छान दिसते हे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ही रांगोळी आता आपली तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुमचा वेळ वाचेल अशा प्रकारे मी इथे रांगोळ्या दाखवते आणि काढते, पण कमीत कमी वेळामध्ये तुमचा सकाळचा वेळ वाचेल आणि तुमची रांगोळी झटपट तयार होईल असं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर ही आपली रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण वळूया दुसऱ्या रांगोळीकडे. तर ही रांगोळी ही पण रांगोळी सोपीच आहे. तर तुम्ही ही पण रांगोळी एकदा काढून पाहत राहा. ही रांगोळी आपली 7 ते 1 आहे. ही पण रांगोळी एकदम सोपी आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी अशा प्रकारे इथे डॉट टाकून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे डॉट टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर ही डिझाईन मी आधी त्रिकोण काढून घेते. अशा प्रकारे त्रिकोण काढून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा हार्टचा आकार काढून घ्यायचा आहे. आपले 2-2 हार्ट असे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे पाकळ्या होतात त्या. तर अशा प्रकारे मी एकमेकाला असे डॉट एकमेकाला जोडून घेते आणि ही रांगोळी तयार करून घेते. तुम्ही स्किप न करता पाहाल तर तुम्हाला ही रांगोळी नक्कीच कळेल. तर पाहू शकता मी आता यामध्ये आणखीन डिझाईन काढून घेते. आता मी इथे पानाचा आकार देऊन ही डिझाईन तयार करते. तुम्ही पाहू शकता किती आपली सुंदर रांगोळी दिसत आहे. तुम्हाला समजेल अशी मी इथे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली रांगोळी छान झालेली आहे. आता यामध्ये आपण कलर भरून घेऊया. तर अशा प्रकारे मी आधी डार्क कलर घेतलेला आहे, म्हणजे काळा कलर इथं वापरलेला आहे. तुम्ही ही रांगोळी एकदा नक्की ट्राय करा. आधी डार्क कलर भरल्यावर आणि आपला लूक छान दिसेल रांगोळीचा. तर मी इथे लाल आणि गुलाबी कलर
घेतलेला आहे. तर याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या हार्टमध्ये, दुसऱ्या कळीमध्ये हे आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही रांगोळी आपली इथं कलर भरून झालेले आहेत रांगोळीमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला त्याला पुन्हा डार्क करून, मध्ये डॉट आहे त्याला डार्क करून घ्यायचा आहे आणि बाकीच्या रांगोळीमध्ये पण डॉट टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या रांगोळीचा लूक एकदम छान दिसेल. आणि त्याच्या अवतीभोवती आपण असे हे फुलं काढून घेऊया डॉट टाकून. डॉटच्या सहाय्यानेच हे फुलं काढलेले आहेत. आपल्या रांगोळीला वेगळाच एक लूक मिळतो इथे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही मागचे व्हिडिओ जर माझे पाहिले नसतील तर तुम्ही नक्की मागचे व्हिडिओ एकदा पाहून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा. कमेंटमध्ये कळवितच राहा. आणि तुमच्याकडे काही नवीन जर रांगोळ्या असतील तर ते तुम्ही मला नक्की सुचवा, म्हणजे जेणेकरून मी तुमच्या पुढे अशाच रांगोळ्या, नवनवीन रांगोळ्या घेऊन येत राहील आणि तुमचे मार्गदर्शन मला असेच राहू द्या. तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच पाहत असाल, मी आशा करते. मला फॉलो करतच राहा, माझे व्हिडिओ पाहतच राहा. जरी वेळ नसला तर वेळातला वेळ काढून माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि मी कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचा वेळ वाचतो. आणि पाहू शकता तुम्ही आपली ही किती छान आणि सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. तर उरलेल्या ठिकाणी मी अशा काड्या काढून आपली रांगोळी पूर्ण तयार करून घेते आणि